वर्षा की कमी के कारण धान की रोपाई प्रभावित होने से किसानों के सामने सिंचाई का गंभीर संकट खड़ा हो गया था। 14 जुलाई 2026 को तत्कालीन सत्ताधारी विधायक द्वारा थापेवाड़ा सिंचाई परियोजना के अधिकारियों को बोदल कसा नहर में पानी छोड़ने की मांग को लेकर पत्र दिया गया था, लेकिन उस पर कोई ठोस कार्रवाई नहीं हुई। इसी मुद्दे को लेकर 27 जुलाई 2026 को तिरोड़ा तालुका कांग्रेस कमेटी के अध्यक्ष रामेश जी टिभेकर ने माजी आमदार दिलीप बंसोड़ के नेतृत्व में धापेवाड़ा सिंचाई परियोजना के कार्यकारिणी अभियंता को उपसा सिंचन टंपा के लिए सिंचाई का पानी तत्काल छोड़ने की मांग के निर्देशन सौंपा। निवेदन दिए जाने के करीब 1.5 घंटे के भीतर किसानों के लिए नहर में पानी का प्रभाव शुरू कर दिया गया है, जिससे किसानों की सिंचाई की समस्या का समाधान हुआ और क्षेत्र के किसानों ने राहत की सांस ली। कार्यकारी अभियंता धापेवाड़ा उपसा सिंचन योजना यांच्याकडे यासाठी आलो की नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे आणि टप्पा 1चा मध्ये कुठले कामकाज यांचे चालू नाही। त्याच्यामुळे टप्पा 1 मध्ये 4,500 हेक्टर जमीन ही सिंचनाखाली आली पाहिजे आणि ज्या ठिकाणी अजूनही रोवणे झालेले नाही त्या शेतकऱ्यांना पाणी दिलं पाहिजे अशा पद्धतीचं मागणी करण्यासाठी म्हणून आम्ही आज या ठिकाणी निवेदन घेऊन आलो। कार्यकारी अभियंत्यांनी फोनवरून आता चर्चा केली की आजच त्यांनी निर्देश दिले की आजपासूनच पाणी सोडण्यात यावा आणि आता डिप्टी इंजिनियर यांनी सांगितले की आम्ही आमच्या लोकांना दुपारपासून पाणी सोडण्याच्या संदर्भात आता आम्ही सोडणार पाणी आणि म्हणून मी त्यांनाही धन्यवाद देतो। परंतु ही मागणी आतापर्यंत बाकीच्याही प्रतिनिधींनी करायला हवी होती पण ते केले नाही। परंतु काल शेतकरी आमच्याकडे आले, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणचं पाणी सोडण्याच्या संदर्भात आम्ही निवेदन दिलं। दुसरा विषय आहे खैरबंद्यामध्ये पाणी आहे, त्याही ठिकाणचं पाणी हा शेतकऱ्यांच्यासाठी सिंचनाच्यासाठी आणि या रोवणे लावण्यासाठी देण्यात यावा ही भूमिका घेतली। त्याही ठिकाणचं पाणी सोडण्याच्या संदर्भात एक डिप्टी इंजिनियर त्यांच्या पाटबंधाऱ्यांचा त्याच्याकडून पत्र घेऊन तोही पाणी सोडण्याच्या संदर्भात त्यांनी होकार दिलेला आहे आणि म्हणून हा निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी आलो।